इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाल्याचा फटका गायक राहुल वैद्यला बसलाय। राहुल वैद्य यानं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली। राहुलला गोव्याहून मुंबई आणि नंतर मुंबईहून कोलकाताला विमानाने जायचं होतं। त्याचा कोलकाता इथं एक शो होता। फ्लाइट रद्द झाल्यानं मग देशांतर्गत फ्लाइटमध्ये जागा मिळण्यासाठी त्यानं 4.2 लाख रुपये खर्च केले आणि आतापर्यंतची सर्वात महागडी घरगुती ट्रिप असल्याचं त्यानं सोशल मीडियावर सांगितलंय। आपण पाहतोय कशा प्रकारे सेलिब्रिटी लोकांना देखील त्याचा फटका बसतोय। फ्लाइट रद्द झाल्यानं आपल्या आयुष्यातली सर्वात महागडी तिकीट काढल्याचं देखील या गायकानं सांगितलेलं आहे। राहुल वैद्य या गायकाला देखील इंडिगोची जी सेवा विस्कळीत झाली आहे त्याचा जबर फटका बसलाय। कोलकाता इथे शो होता, मात्र फ्लाइट रद्द झाली आणि त्यामुळे शोसाठी जाता आलं नाही आणि थेट 4 लाख खर्च करून दुसरी तिकीट काढावी लागली। विमान प्रवासासाठी 4 लाख खर्च करण्यात आलेले आहे। राहुल वैद्य हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फटका बसला, काय अनुभव होता तुमचा, जरा सांगा मला। माझी फ्लाइट इंडिगो बुक्ड होती 1:15 वाजताची आणि माझा शो संध्याकाळी होता कलकत्त्याला। तर मला एनी हाऊ पोहोचायचं होतं। पण झालं काय की 1:15 वाजताच्या फ्लाइटला या लोकांनी एक तासभर अगोदर म्हणजे 12-11:30च्या सुमारास सांगतात की फ्लाइट पोस्टपोन झाली आहे आणि इनडेफिनेटली पोस्टपोन, म्हणजे दुपारची फ्लाइट डायरेक्ट रात्री। आता मला तर काही करून पोहोचायचं कारण की माझी कमिटमेंट होती। मग आम्ही एका एअरपोर्टवरनं दुसऱ्या एअरपोर्टला धावलो, मोपा एअरपोर्टवरनं दाबोलीम एअरपोर्टला धावलो गोवाला। तुम्ही म्हणजे आणि एअर इंडियाची फ्लाइट पूर्ण फुल जात होती। त्यांना हात जोडून त्यांना विनंती करून म्हटलं जे प्राइस असेल, जे फेअर असेल ते द्या, पण मला या फ्लाइटवर बसायचं आहे। एक इकॉनॉमी तिकीट 40,000 रुपये, बिझनेस क्लास तिकीट 70,000 रुपये आणि हे एअरलाईन, आता मी याला काय म्हणावं मला कळत नाही। पण एक इंडिगो सारखी जी मार्केट लीडर आहे ती अशी अनप्रोफेशनल कसं बिहेव करू शकते आणि पॅसेंजर्सला एवढं कॅज्युअली म्हणजे एवढं टेकन फॉर ग्रांटेड कोणी कसं घेऊ शकतं, मला खरंच आश्चर्य होतं। नाही, तुम्ही तुमचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे, पण कंपनीला तुम्ही काही तक्रार थेट दिली आहे? त्यांच्याकडून काही उत्तर आलंय तुम्हाला? हे बघा, मी आता स्वतः कामात एवढा बिझी आहे की मला झोपण्याचा सध्या वेळ नाही आहे। तर मी तक्रार माणूस तेव्हा करतो जेव्हा त्याची झोप झालेली असते, किमान 3-4 तास तरी। तर या इनकन्व्हिनियन्समुळे माझी झोप नाही झाली आहे, माझे कार्यक्रम चालले आहेत बॅक टू बॅक, तर म्हणून त्याच्यामुळे मला वेळ मिळालेला नाही आहे। पण मी सोशल मीडियावर माझं फ्रस्ट्रेशन जे आहे ते मी डेफिनेटली एक्सप्रेस केलेलं आहे। पण ऑफिशियल कंप्लेंट कुठे करायची आणि कसं करायची हे तुम्ही मला सांगू शकले तर मी डेफिनेटली कंप्लेंट करीन। कारण की मी जेवढं वाचलं आहे त्यांनी कळलंय की 1 वर्षापासून हे चाललेलं होतं। इंडिगोला वॉर्निंग मिळत होत्या, पण त्यांनी टेकन फॉर ग्रांटेड घेतलं आणि मग एका दिवशी ज्या दिवशी कोर्टने ऑर्डर दिली त्या दिवशी एव्हरीथिंग हॅज कोलॅप्स्ड। नक्कीच राहुल, धन्यवाद। आपण आपला अनुभव आमच्याशी सांगितला आणि त्याबाबत माहिती दिली। पुढची बातमी पाहूया। नागपुरातील इंडिगो प्रवाशांना धक्कादायक अनुभव समोर आलेला आहे त्यांचा। प्रवाशांना इंडिगोच्या विमानानं पुण्याला जायचं होतं, मात्र इंडिगोनं काल प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना इथे घडलेली आहे। त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ आता समोर येऊ लागलेले आहेत। त्यामुळे प्रवाशांना फारच मनस्ताप सहन करावा लागतोय। इंडिगो प्रवाशांचा हा धक्कादायक अनुभव, जायचं होतं पुण्याला पण सोडलं हैदराबादला। इंडिगोच्या विमान सेवेतील गोंधळाचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय। या गोंधळानंतर आता DGCAनं क्रू सदस्यांसाठी आठवड्याच्या विश्रांतीबाबतचे अलीकडचे कठोर मार्गदर्शक तत्व हे तात्काळ प्रभावीपणे मागे घेतलेले आहेत। हा निर्णय देशातील विविध विमान कंपन्यांना मोठा दिलासा देणारा ठरलाय। या नियमांमुळे वारंवार व्यावहारिक ऑपरेशनल अडचणी येत असल्याचं सांगत होत्या। आता ऑपरेशनल स्थिरता सुनिश्चित करण्याच्या एअरलाइन्सच्या मागणीनुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचं DGCAनं स्पष्ट केलेलं आहे। DGCA कडून याबाबत नवे आदेश जारी करण्यात आलेले आहे। हे नवे आदेश विमान कंपन्यांसाठी दिलासा देणारे ठरणार। DGCA कडून इंडिगोला नियमात शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता हे जे क्रायसिस आहे ते लवकरात लवकर रुळावर येतं का ते पाहावं लागेल। अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय। देशातील इंडिगो एअरलाइन्सची अस्वस्थ अतिशय हे बिकट झालेली आहे। अवस्था इथली फार आता नाजूक झाली आहे। देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स म्हणून इंडिगोची ओळख आहे। इंडिगोने काल 550 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली।
गुरुवारी दिल्ली मुंबईसह 10 पेक्षा इथं जास्त विमानतळांवर 550 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली। सर्वात जास्त दिल्ली विमानतळावर इंडिगोची एकूण 172 उड्डाणे रद्द करण्यात आली होती। याच दरम्यान इंडिगोनं DGCAला कळवलं आहे की त्यांचं ऑपरेशन्स हे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्णपणे सामान्य होतील, म्हणजे अजून त्याला किमान 2-2.5 महिने लागतील। एव्हिएशन सेक्टरच्या नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगो सलग 3ऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करत आहे। एकूणच या सर्वांचा इंडिगोच्या ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झालाय, त्यामुळे देशभरात प्रवाशांना मोठा फटका बसलाय। एक महीने से प्लान था, मेरी वहाँ सारी बुकिंग हो चुकी है और मैं देहरादून से आई हूँ, तो उसके लिए मैंने 3 बजे उठ के मैंने वहाँ से टैक्सी ली है। मैं सुबह 10 बजे यहाँ पहुँची हूँ दिल्ली में मुझे अंदर जाने नहीं दिया क्योंकि फ़्लाइट कैंसिल हो गई थी। इधर कोई मैसेज नहीं है, कोई मेल्स नहीं, ईमेल नहीं है। फिर कहाँ घूम के लाइन में खड़े होकर मुश्किल से हमने रिफ़ंड की रिक्वेस्ट की है। मैंने सोचा अल्टरनेटिव अब दे दीजिए क्योंकि मेरा वहाँ का कम से कम मेरा यूज़ हो जाएगा वर्कशॉप में जिसके लिए जाना चाहती थी। कुछ नहीं, वहाँ उन्होंने कुछ मतलब मैंने रिफ़ंड ही कराया फाइनली क्योंकि देयर वाज नो अल्टरनेटिव। कुछ नहीं, आई हैव टू गो बैक टू अगेन देहरादून, आई टेक ए टैक्सी एंड गो। सो वेरी डिसअपॉइंटिंग, देयर इज़ नो न्यूज़, नो इन्फॉर्मेशन, नथिंग। बस ठीक है, अब क्या कर सकते हैं। कह तो कुछ भी नहीं पाऊंगा। मैं कल दोपहर में 1 बजे कानपुर से बैठा था, फ़्लाइट आई थी मेरी, मेरे ख्याल से अराउंड 7 बजे 6 बजे। मैं वहाँ से आया 7:30-8 बजे यहाँ पर पहुँचा हूँ। कनेक्टिंग फ़्लाइट मेरी यहाँ से 6 बजे थी शाम को, जो कि 10:15 की बता रहे थे कि 10:15 को यहाँ से डिपार्ट करेगी टू मुंबई। बट मैं चूँकि कनेक्टिंग फ़्लाइट में था, इन्होंने बोला कि वो भी फ़्लाइट कैंसिल हो गई है, तो इन्होंने मेरे को रीशेड्यूल किया सुबह की 4 बजे की फ़्लाइट आज की। कोई एकोमोडेशन नहीं दिया, कुछ भी खाने को नहीं दिया, यहाँ पे कोई रिफ्रेशमेंट ऐसी चीज़ इंडिगो की तरफ से नहीं थी। खैर कोई बात नहीं, 4 बजे की फ़्लाइट थी। इन्होंने फिर 5:30 बजे का बोला कि 5:30 बजे यहाँ से हम लोग चलेंगे। 5:30 बजे की फ़्लाइट का 1:30-2 बजे के आसपास मैसेज आ गया कि वो भी कैंसिल हो गई। फिर हम लोग वापस गए रिशेड्यूल कराने, तो ये बोले मुंबई में आपको नहीं भेज सकता किसी भी कीमत पे। मैंने कहा नहीं भेज सकते तो मेरे को वापस घर भेजो, क्योंकि मेरी कनेक्टिंग फ़्लाइट है। मैं बीच में यहाँ दिल्ली में क्या करूँगा, ना आप स्टे दे रहे हो ना आप खाने को दे रहे हो। कानपुर से हम लोगों की मुंबई की कनेक्टिंग फ़्लाइट थी दिल्ली, तो दिल्ली से हम लोग की 4 बजे की पहले फ़्लाइट थी, वो कैंसिल हो गई। उसके बाद उन्होंने रिशेड्यूल करी कानपुर की अगेन, वो भी मॉर्निंग में कैंसिल कर दी। और उसके बाद भी कुछ खाना पीना कुछ भी नहीं इन्होंने प्रोवाइड किया है। ये मतलब बहुत ज़्यादा ख़राब सर्विसेज, कोई स्टाफ नहीं था। इवन रिशेड्यूलिंग के लिए भी हम लोग को 1.5-2 घंटा लाइन पे लगना पड़ा, फिर बोर्डिंग पास अरेंज करना, मतलब पूरी रात हम लोगों की ऐसे ही वेस्ट हो गई। देशातील एकूण 12 विमानतळावर इंडिगोची विमान सेवा रद्द करण्यात आलेली आहे। पाहुयात देशातील कोणत्या विमानतळावर हा मोठा फटका बसलाय। इंडिगोची विमान सेवा कुठे कुठे रद्द करण्यात आली आहे ते पाहतोय। दिल्लीमध्ये 172 उड्डाणं रद्द करण्यात आली। त्यानंतर मुंबईमध्ये 118 उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। बंगळुरूमध्ये 100 उड्डाणं रद्द झाली। हैदराबादमध्ये 75 उड्डाणं रद्द करण्यात आली। त्यानंतर कोलकातामध्ये 35 उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। चेन्नईमध्ये 26, लखनौमध्ये 12 उड्डाणं रद्द झाली। गोवामध्ये 11 उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। तर पुढे जयपूरमध्ये 4 उड्डाणं रद्द झाली आणि त्यानंतर इंदूरमध्ये 3 उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। देशांतर्गत इंडिगो विमान सेवेच्या या सावळ्या गोंधळाचा फटका आता शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंनाही बसलाय। विमान सेवेच्या सावळ्या गोंधळामुळे अमोल कोल्हेंनी इथे फ्लाइट 3 वेळा रद्द केली। विमान सेवेला सुरुवातीला 2 तास उशीर झाला आणि त्यानंतर तब्बल 3 तासांनी फ्लाइटच रद्द करण्यात आली। याबाबत अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं आणि संताप व्यक्त केला। सिस्टम वेळ वाया घालवत असली तरीही आपण नाही, या अनपेक्षितपणे मिळालेल्या निवांत वेळेत एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं असं ट्विट त्यांनी केलं। तर इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच असं ट्विट करत अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केलाय। गुरुवारी देशातील मुख्य विमानतळांवर मिळून इंडिगोची एकूण 500हून अधिक विमानं रद्द करण्यात आली होती। त्यामुळे विमानतळावर प्रवासी तासनतास अडकून पडले होते। 10 पेक्षा जास्त विमानतळांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। लखनौ ते दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि जम्मूपर्यंत प्रवाशांचा संताप इथे पाहायला मिळाला।